श्रोते हो नमस्कार. नागपूर आकाशवाणीवरील दृष्टिक्षेप या मुलाखतीच्या कार्यक्रमात मी वीणा डोंगरवार आपलं हार्दिक स्वागत करते. देशाच्या सर्वांगीण विकासात आदिवासी समाजाचा सहभाग आणि सक्षमीकरण अत्यंत महत्त्वाचं आहे. आदिवासी बांधवांचं शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि आरोग्यविषयक जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. या योजनांची माहिती तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणं आणि त्यांचा प्रभावी लाभ मिळणं तितकंच आवश्यक आहे. याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत आहेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नागपूरचे प्रकल्प अधिकारी उमेश काशीद. तर चला जाणून घेऊया आदिवासी समाजाच्या विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांविषयी आणि त्यातून घडत असलेल्या सकारात्मक बदलांविषयी. काशीद सर, नागपूर आकाशवाणीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार मॅडम. जय सेवा. सर्व श्रोत्यांना पण नमस्कार. सर, सर्वप्रथम हे सांगा की आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाची भूमिका नेमकी काय आहे? नागपूर जिल्ह्याचा आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी या नात्याने मी सांगू इच्छितो की शासन असेल, विभाग असेल, या विभागाच्या वतीने आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काही ध्येय धोरण निश्चित करण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये आमच्या आश्रमशाळांच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण असेल, वसतिगृहांमध्ये जे किशोरवयीन मुले राहतात त्यांच्यासाठी शैक्षणिक सोयी सुविधा असतील, आदिवासी पाड्यांना 2047 पर्यंत विकसित भारताच्या अनुषंगाने विकसित करण्यासाठी ठक्कर बाप्पा किंवा इतर काही भौतिक सोयी सुविधांच्या योजना असतील. यावर्षी विभागाने सुरू केलेली राणी दुर्गावती महिला सक्षमीकरणासारखी योजना असेल की ज्याच्यामध्ये 100% अनुदान आदिवासी महिलांना दिलं जातं, जे की फक्त आदिवासी विकास विभागाच्या योजनांमध्ये नसून इतर शासकीय विभागांच्या जितक्या योजना राबवल्या जातात आणि जिथे आदिवासी महिला लाभार्थी आहेत त्या ठिकाणी शासन त्या महिलेला 100% सहभाग देण्यासाठी त्या विभागाला अर्थसहाय्य देत आहे. त्यामुळे विद्यार्थी असतील, महिला असतील, आदिवासी पाडे असतील, या सगळ्यांचा विचार करत शासन या अनुषंगाने पुढे जात आहे. सर, आताच आपण उल्लेख केलात की आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहे. तर आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कोणत्या प्रकारची शिष्यवृत्ती देण्यात येते आणि त्यांना काही आर्थिक सहाय्य आपण देतो का? खूप साऱ्या स्कॉलरशिपच्या किंवा शिष्यवृत्तीच्या योजना सुरू आहेत विभागामध्ये. भारत सरकार शिष्यवृत्ती सारखी योजना आहे की जे महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची NIC च्या मार्फत जी काही स्कॉलरशिप दिली जाते त्यासाठी विभागाच्या द्वारे अर्थसहाय्य केले जाते. काही मुलांना परदेशी शिष्यवृत्ती सारखे ज्या योजना आहेत तर त्यासाठी MahaDBT.gov.in वरून परदेशी शिष्यवृत्तीसाठी इच्छुक असणाऱ्या किंवा परदेशी शिष्यवृत्तीसाठी परदेशांमध्ये शिकण्यासाठी संधी मिळालेल्या मुलांना, विद्यार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य दिलं जातं. CBSE बोर्डच्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल असतील, नामांकित शाळा असतील, शासकीय आश्रमशाळा असतील, यामध्ये शिकणाऱ्या मुलांनाही विविध प्रकारच्या DBT द्वारे त्यांच्या बँक खात्यांमध्ये डायरेक्ट काही स्कॉलरशिपच्या योजनांद्वारे अर्थसहाय्य दिलं जातं. सर, दुर्गम आदिवासी भागांमध्ये आरोग्याच्या समस्या पण खूप प्रमाणात आहेत. तर इथं आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचण्यासाठी शासन कोणती पावलं उचलत आहे? आदिवासी विकास विभागामार्फत डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृतहार योजना सारखी योजना असेल किंवा जिल्हा शल्य चिकित्सक असतील किंवा जिल्हा आरोग्य अधिकारी असतील, यांच्या मार्फत आदिवासी बहुल गावांचं जे वर्गीकरण केलं जातं की ज्याच्यामध्ये TSP, ATSP, OTSP, माडा, मिनी माडा यासारख्या आदिवासी बहुल गावांमध्ये ज्या काही प्राथमिक आरोग्य केंद्र असतील किंवा उपकेंद्र असतील किंवा तिकडच्या ज्या अँब्युलन्स असतील किंवा फिरत्या आरोग्य पथकांच्या ज्या सेवा असतील तर त्या सेवा आदिवासी विकास विभागामार्फत दिल्या जातात. त्याच्यासाठी जे काही अर्थसहाय्य लागतं ते विभागाच्या राज्यस्तरीय अंदाजपत्रकीय रकमेतून किंवा जिल्हास्तरीय अंदाजपत्रकीय रकमेतून त्या विभागांना उपलब्ध करून दिले जातं आणि त्यातून या काही सेवा उपलब्ध केल्या जातात. सर, आदिवासी भागात कुपोषणाची पण समस्या फार मोठी आहे. तर कुपोषणाच्या निर्मूलनासाठी आणि माता बाल संगोपनासाठी कोणत्या योजना राबवल्या जातात? आता आपण ज्यावेळी 2026 मध्ये वावरतोय तर त्यावेळी कुपोषणाच्या समस्येचं पूर्वीपेक्षा खूप साऱ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. याच्यामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृतहार योजना सारखी योजना विभागामार्फत राबवली जाते की याच्यामध्ये 0 ते 6 वयोगटातील अंगणवाडीतील बालकांना सकस आहार तिथे अंगणवाडीमध्ये देण्या अनुषंगाने महिला व बाल विकास विभागाला आदिवासी विकास विभागाकडून अर्थसहाय्य उपलब्ध करून दिलं जातं. त्याचबरोबर गरोदर मातांना ट्रॅकिंग किंवा त्याच्यासाठी पण आरोग्य विकास विभाग असेल किंवा
महिला व बालकल्याण विकास विभाग असेल यांना गरोदर माता आणि किशोरवयीन मुलींच्या सकस आहारासाठी पण अंगणवाडींच्या मार्फत अर्थसहाय्य दिलं जातं आणि त्या महिलांना तो आहार उपलब्ध करून दिला जातो, जेणेकरून जन्माला येणारं बाळ हे कुपोषित राहू नये. आदिवासी भागामध्ये रोजगाराची समस्या सुद्धा मोठी आहे, तर या बेरोजगारांमध्ये कौशल्य विकास व्हावा किंवा त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी शासन काही मदत करतं का? राणी दुर्गावती सारखी योजना आम्ही उमेद असेल किंवा माविम असेल यांच्या माध्यमातून महिला बचत गटांना 100% अनुदान आमच्या विभागाच्या व्यतिरिक्त इतर विभागांच्या मार्फत पण देत आहे. शबरी विकास महामंडळ आदिवासी विकास विभागाशी संलग्न असणारी जी संस्था आहे त्याच्या मार्फत पण एकलव्य कुशल सारखे जे काही ट्रेनिंग प्रोग्राम राबवले जातात की ज्याच्यामध्ये स्किल वर्कर निर्माण करण्याच्या अनुषंगाने काही गोष्टी राबवल्या जातात. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुण्याच्या मार्फत पण काही योजना आमच्याकडे पोलीस भरती असेल, एमपीएससी, यूपीएससी सारखे प्रशिक्षणासारखे कोर्सेस असेल हे मोठ्या प्रमाणात राबवले जातात आणि प्रकल्प कार्यालयामार्फत पण न्यूक्लियस बजेट या योजनेमार्फत आदिवासी समुदायाचा विद्यार्थी असेल, नागरिक असेल, महिला असेल यांच्यासाठी वैयक्तिक आणि बचत गटांच्या विविध योजना पण राबवल्या जातात आणि त्यासाठी पण मी या निमित्ताने सर्व आदिवासी समुदायाला आवाहन करेल की त्यांनी जास्तीत जास्त या योजनांसाठी अर्ज सादर करावेत. सर, आदिवासी शेतकऱ्यांसाठी पण सरकार काही योजना राबवतं, तर त्या कोणत्या आहेत? प्रामुख्याने आदिवासी समुदाय हा धानाच्या शेतीसाठी ओळखला जाणारा समुदाय आपण म्हणू शकतो. वनपट्टे असतील किंवा स्वतःची शेती असतील या माध्यमातून त्यांची शेती आणखीन जास्त पद्धतीने प्रगत व्हावी यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती सारखी योजना आहे की ज्याच्यामध्ये आदिवासी समुदायाच्या लोकांना पाणस्थळ शेती असतील किंवा बागायती शेती असतील त्याचं प्रमाण वाढावं यासाठी विहीर असेल, पंप असेल, त्यासाठी असणारे पाईप असेल किंवा सोलर विद्युत पंप असेल तर यासारख्या सुविधा कृषी विभागाच्या मार्फत आदिवासी विकास विभाग देण्यासाठी जिल्हा स्तरावरून पण प्रयत्न करतो. सर, वनहक्क कायद्याअंतर्गत आदिवासींना जमिनी मिळतात, तर त्या जमिनींच्या विकासासाठी शासन काही मदत करतं का? 2005 ला ज्यावेळी वनहक्क कायदा अस्तित्वात आला आणि त्याच्यानंतर वैयक्तिक वनहक्क दावे दिले गेले. पूर्वी बऱ्याच प्रमाणात या वैयक्तिक वनहक्क दाव्यांवरती किंवा त्या मिळणाऱ्या जमिनीवरती काही प्रमाणात काही निर्बंध असायचे की काही गोष्टी केल्या जायच्या नाहीत. पण एप्रिल 2023 मध्ये शासनाने एक शासन निर्णय निर्गमित केला आणि 27 प्रकारच्या सोयी सुविधा जसं की कुंपण असेल, घरकुल बांधकाम असेल, विहीर खुदाई असेल, बोरवेल असेल तर या सगळ्या सेवा खुल्या केल्या त्या वनपट्ट्यासाठी, ज्याला आपण IFR म्हणतो की त्या सगळ्या गोष्टी वैयक्तिक वनहक्कामध्ये शेतकऱ्याला किंवा त्या आदिवासी नागरिकाला करता येतात. याच व्यतिरिक्त कम्युनिटी फॉरेस्ट राईट एक नवीन समुदायासाठी शासनाने उपलब्ध करून दिला की तुमच्या गावालगत असणारं कम्युनिटी फॉरेस्ट जे आहे त्याच्यावरती त्या गावामध्ये कार्यरत असणाऱ्या ग्रामस्तरीय समितीचे अधिकार राहतील आणि ते वन कायद्याच्या अधीन राहून ते गावाचा उपजीविकेचा स्तर असेल किंवा गावाला ज्या गोष्टी फायद्याचे असेल जसं की शेततळे असेल किंवा बांबू प्लांटेशन असेल किंवा सागवान वगैरे असेल तर या गोष्टी ते तिथे लावू शकतात आणि या माध्यमातून ते ग्रामसभेचा आणि गावाचा आर्थिक स्तर उंचवण्यासाठी सामुदायिकरित्या प्रयत्न करू शकतात. सर, अजूनही काही आदिवासी भागांमध्ये रस्ते, वीज, पाणी किंवा डिजिटल सुविधा पोहोचलेल्या नाहीत, तर अशा मूलभूत सुविधा तिथे पोहोचवण्यासाठी सरकारतर्फे काही विशेष प्रयत्न करण्यात येतात का? यावर्षी आदिवासी बहुल गावांमध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान ही योजना सुरू झालेली आहे. ही 5 वर्षासाठी राबवली जाणारी योजना आहे की ज्याच्यामध्ये 17 विभागांच्या सोबत विभाग काम करते की ज्याच्यामध्ये जसं तुम्ही म्हणला की डिजिटल सुविधा असेल किंवा त्या गावांमध्ये काही कनेक्टिव्हिटीचे किंवा नेटवर्कचे प्रॉब्लेम असतील तर ते प्रॉब्लेम सॉर्ट आउट करण्यासाठी म्हणा किंवा त्या अडचणीवरती मात करण्यासाठी धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानामधून कामकाज सुरू आहे. त्याच्यासाठी गावकृती आराखडे पण त्या गावांनी तयार केलेले आहेत. या व्यतिरिक्त ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेमधून सुद्धा हे गावांमध्ये रस्ते, वीज, पाणी किंवा विविध 23 प्रकारच्या योजना आहेत ज्याच्यामध्ये काही कामकाज केलं जातं आणि त्या गावांमध्ये पण दरवर्षी या योजना मंजूर करण्यात येतात. सर, पारधी जमातीच्या विकासासाठी पण सरकारच्या काही योजना आहेत, तर त्याबद्दल आपण थोडं सांगावं. हा एक विषय आहे. आदिवासी समुदायामध्ये पारधी हा वारंवार एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणारा अनुसूचित जमातीतला एक समुदाय आहे. तर पारधी बेडे असतील किंवा त्या ठिकाणी योजना पोहोचण्याच्या अनुषंगाने आम्ही मागे
अपर आयुक्त मॅडमांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण जागर यात्रा सारखे उपक्रम राबवलेले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री सरांनी पण पारधी बेड्यांवरती काही उपक्रम राबवण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. तर ते पण उपक्रम त्यांचे आरोग्यविषयक कॅम्प असतील, त्यांच्या दस्तऐवजांचं जे त्यांच्याकडे कमतरता असते त्यासाठी राबवले जाणारे काही उपक्रम असतील, हे राबवले गेलेले आहेत. विभागाच्या वतीने, प्रकल्पाच्या वतीने यामध्ये आरोग्य सखी आणि एक तालुका समन्वयक नियुक्ती करण्याच्या अनुषंगाने आणि कार्यालय आणि पारधी बेडा यांच्यामध्ये एक दुवा साधण्यासाठी एक रस्ता तयार व्हावा यासाठी हे 2 पदं यावर्षी नियुक्त केले जाणार आहेत. त्या माध्यमातून पण पारधी बेड्यांचा, जसं मी बोललो की शैक्षणिक असतील, भौतिक सोयीसुविधांच्या बाबतीत विकास करण्यासाठी सुद्धा विभाग यासाठी या माध्यमातून प्रयत्नशील आहे. सर, आपण सांगताय त्याप्रमाणे आदिवासींसाठी अनेक योजना उपलब्ध आहेत, पण या योजनांची माहिती बरेचदा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतच नाही. तर ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शासन कोणते प्रयत्न करतं? या अनुषंगाने आम्ही जिल्ह्याचं 2 विभागात वर्गीकरण करतो. एक शहरी भागामध्ये राहणारा आदिवासी समुदाय आणि एक ग्रामीण किंवा तालुका स्तरावरती गावांमध्ये राहणारा आदिवासी समुदाय. तर शहरी भागांमध्ये राहणारा आदिवासी समुदाय हा जनरली या योजनांचा त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात मला वाटत नाही कोणती जास्त अडचण जाणवते. ग्रामीण भागामध्ये, जे दुर्गम भागामध्ये आदिवासी समुदाय राहतो, तर त्याच्यासाठी आम्ही धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानातून आदी सेवा केंद्र सुरू केलेले आहेत. आणि त्या आदी सेवा केंद्राच्या माध्यमातून आम्ही काही पॉम्पलेट असतील, काही लाभार्थ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप असतील किंवा आम्ही आमच्या आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांचे पालक असतील, तर त्यांच्यासाठी काही SMS बल्क SMS सिस्टीम वगैरे असेल की त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि त्या योजनेसाठी ते बहुसंख्य पद्धतीने अर्ज करतील, यासाठी वारंवार कॅम्पचं आयोजन करणे, विविध दस्तावेज जसे की जातीचे दाखले असतील, आधार कार्ड असतील, यासाठी कॅम्पचं आयोजन करणे, आश्रमशाळा वसतिगृहांच्या ठिकाणी कॅम्पचं आयोजन करणे, यासारख्या गोष्टी करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. सर, या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागतो आणि त्यासाठी विशिष्ट कागदपत्रांची गरज असते. तर याबाबत आपण थोडं मार्गदर्शन करावं. जनरली गेल्या वर्षीपासून माझ्याकडे सुरू असणाऱ्या न्यूक्लियस बजेट योजनेसाठी एक ऑनलाईन NB ट्राईब पोर्टल सुरू झालं की ज्याच्यामध्ये लाभार्थ्यांनी ऑनलाईन सोयी-सुविधेचा वापर करून अर्ज सादर करायचा. यासाठी आम्ही काही आदिवासी लोकांना अर्ज सादर करण्यासाठी ऑफिसमध्ये पण विनाशुल्क अर्ज सादर करण्यासाठीचे एक खिडकी योजना सुरू केलेली आहे. महत्वाचं म्हणायला गेलं तर आदिवासी समुदायासाठी जातीचा दाखला हा एक असा दस्तऐवज आहे की त्या जातीच्या दाखल्यावरतूनच आदिवासी लाभार्थी असतील किंवा विद्यार्थी असेल किंवा महिला असेल यांना आमच्याकडे असणाऱ्या अनुदानाच्या योजनांचा लाभ मिळतो. बाकीचे जे दस्तऐवज आहेत ते आपले रेग्युलरचे राशन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, बँक पासबुक असेल, यासारख्या गोष्टी लागतात. पण मी या निमित्तानं आदिवासी समुदायास आवाहन करेन की त्यांनी आपले जातीचे दाखले तयार करून ठेवावेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी हा एकच असा दस्तऐवज आहे की तो कंपल्सरी आहे. बाकीचे दस्तऐवज समुदायाकडे असतात आणि त्यांनी त्या ऑनलाईन पोर्टलद्वारे किंवा कार्यालयाशी संपर्क करून किंवा नजीक आमचे जे वसतिगृह असतील किंवा आश्रमशाळा असतील त्या गावांमधल्या, तिकडे संपर्क करून यासाठी ते अर्ज सादर करू शकतात. आदिवासींच्या उत्कर्षासाठी वेगवेगळ्या ज्या या सरकारी योजना आहेत त्यांचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी नागरिकांनी काय केलं पाहिजे? तुम्ही काय सल्ला द्याल? मी या निमित्ताने एवढंच माझ्या आदिवासी समुदायाच्या सर्व बांधवांना विनंती करेल की शासनाच्या खूप साऱ्या योजना आहेत. जसं की मी सांगितले की न्यूक्लियस बजेट योजना आहे, घरकुल योजना आहे, ठक्कर बाप्पा योजना असेल किंवा एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल असेल, नामांकित शाळा असेल, स्कॉलरशिपच्या सगळ्या योजना आदिवासी समुदायाच्या मुलांना वगैरे मिळतात. आदिवासी समुदायाच्या जन्मापासून ते त्याच्या पूर्ण उदरनिर्वाहाच्या पूर्ण कालावधीमध्ये एक योजना शासनाने तयार केलेल्या आहेत आणि त्या योजनांचा समुदायाने जास्तीत जास्त लाभ घ्यावा, समोर जावं. निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला आदिवासी समुदाय एका वेगळ्या उंचीवरती पोहोचलेला दिसेल. मला वाटतं आदिवासी बांधव या माहितीचा उपयोग करून घेतील आणि त्यांच्यासाठी असलेल्या वेगवेगळ्या योजनांचाही उपयोग करून आपली प्रगती करतील. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नागपूरचे प्रकल्प अधिकारी उमेश काशीद आज आपल्याशी आदिवासींसाठी असलेल्या वेगवेगळ्या सरकारी योजनांबद्दल चर्चा करत होते. सर, तुम्ही नागपूर आकाशवाणीशी दूरध्वनीवरून संवाद साधलात आणि विविध सरकारी योजनांविषयी अत्यंत उपयुक्त माहिती दिली. त्याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं आपले हार्दिक आभार मानते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. मला आदिवासी समुदायाची योजना लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण हे माध्यम तयार करून दिलं, त्यासाठी मी आकाशवाणीचे आणि सर्व श्रोत्यांचे पण परत एकदा धन्यवाद मानतो. जय सेवा.